जन्मला निदान सावता तो जन्मला निदान सावता तो माग म्हणा 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 सगळे म्हणा अभंग मागे म्हणा सगळे म्हणा सावता तो जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर सावता सागर प्रेमाचा तलावतार माडिया घरी तलावतार माडिया घरी साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा जन्म सुफल झाला त्यांचा जन्म सफल झाला जन्म सफल झाला वंश उतरीला माडियाचा वंश उतरीला माडियाचा नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला वंश उतरीला माडियाचा वंश उतरीला माडियाचा सावता सागर प्रेमाचा सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माडिया घरी घेतला अवतार माडिया घरी
धन्य ते अरण रत्नाची खान जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळिया घरी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ भक्तराज शिरोमणी वारकरी संप्रदायामध्ये स्वहस्ते ज्ञानोबारांनी ज्यांना शिरोमणी ही पदवी बहाल केली असे संत शिरोमणी नामदेव महाराज ज्ञानदेव म्हणे तू भक्तराज शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेवरांचा सावता महाराजांचं वर्णन करणारा महाराजांच्या मात्या पित्यांना धन्यता देणारा आणि ज्या भूमीमध्ये महाराजांचं अवतार कार्य संपन्न झालं त्या भूमीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल आपल्या या शिरूर तालुका आपला शिरूर तालुक्यातलं आपलं हे मलठण नावाचं गाव आणि या मलठण गावातली ही आपली छोटीशी माळी वस्ती या माळी वस्तीवर भगवान श्री पांडुरंगाच्या साक्षीनं खूप सुंदर मंदिर सावता महाराजांचं आपण इथं उभारलं एक 4-5 वर्षापासून चालत असलेल्या मंदिराचे पायाभरणीला 2 वर्ष झाली कलशाची पूर्ती झाली एक देखणा सोहळा दरवर्षीप्रमाणे एकदिवसीय भक्ती महोत्सवाचा आपण सगळे मिळून आयोजित करत असतात सावता महाराजांचा नामदेवरांचा समाधी सोहळ्याचा काळ जवळजवळ सारखा आहे सोबत आहे एका दिवसाचं अंतर आहे आज तर सोबतच आहे त्यामुळं सावता महाराजांची सेवा करण्याची आपली ही गेल्या काही वर्षाची परंपरा आपण याही वर्षी तशीच रूढ ठेवली सुरू ठेवली मी समस्त गावकरी मंडळींना मलठर ग्रामस्थांना समस्त माळी बांधवांना मनापासून धन्यवाद देतो प्रणाम करतो ज्या कुळामध्ये आपला जन्म झाला त्या कुळाबद्दलची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे कारण वंश उद्धरीला माळियाचा हा वंश उद्धरीला सावता महाराजांनी म्हणजे सावता महाराज जेव्हा अवताराला आले तेव्हा सुरू झाला का माळी वंश हा फार पुरातन वंश आहे भगवान परमात्म्याच्या भेटीला सुदामदेव ज्यावेळेला गेले त्यावेळेला माळी दादाला भेटले असं चरित्र सापडतं त्यावेळेला द्वापार युगामध्ये माळी समाज होता त्रेतायुगामध्ये अहो सावता महाराजांचं त्या संबंधातलं वर्णन आहे सावता महाराज हे त्रेतायुगातले राजा जनक द्वापार युगातले भक्तराज पेंद्या आणि कलियुगातले सावता महाराज विठ्ठल विठ्ठल पण इतका पुरातन असलेला वंश मात्र उद्धरला सावता महाराजांमुळे सावता महाराजांमुळे त्या कुळाला धन्यतेच ते कुळ पात्र झालं आहे की नाही म्हणून नामदेवरांनी तोंड भरून वर्णन केलं सावता महाराजांचं खूप आनंद आहे छोटीशी वस्ती आहे पण कार्यक्रमाबद्दलची उत्कंठा कार्यक्रमाबद्दलचा आनंद आपल्या अंतःकरणात मोठा आहे जी तयारी आहे तरुणांची संख्या आहे जे प्रमाण आहे ते खूप वाखाणण्याजोग आहे तसा माळी समाजाने सावता महाराजांचा समाधी सोहळा पुण्यतिथी सोहळा साजरा केला पाहिजे असं नाही साधूला जात नसते पण दुर्दैव आहे ती समाजातून जात नसते साधूला जात नाही पण लोकांनी समाजात संत वाटून घेतले हे या समाजाची ती गोरा कुंभारी कुंभार समाजाची अरे असं कुठं असतं का या लोकांचं याता या ती धर्म नाही विष्णुदासा कोण जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पडी रहे ना तो म्यान कबीर महाराज म्हटले काय लेखा जात विचारतोय ज्याच्या वारकरी संप्रदायाच्या संत सेवेत उपासनेत जात येते त्याची उपासना शून्य आहे फुली आहे ती पहिली पायरी माणसं चढू शकत नाही महाराज सावता महाराज नामदेव महाराज या गोष्टीला फार मोठा अपवाद आहे माळी समाज ज्या गावात आहे तिथंच सावता महाराजांचा उत्सव होतो असं नाही जिथं वारकरी राहतो तिथं सावता महाराजांचा उत्सव आमच्या मुक्ताबाई पालखी सोहळ्यामध्ये आता आम्ही वाटचालीत असतो ज्ञानोबाराय पोहोचले तुकोबाराय पोहोचले आम्ही मात्र अजून चालत आहे तुम्ही म्हणाल तुम्ही तर इथं आहे मी काही परतीला नसतो येतानाचा 30 दिवसाचा कालावधी मात्र मुक्ताबाई समवेत चालतो आई साहेब एका बाजूला 30 दिवसाचा प्रवास लागतात जातानाची
धरून 2 महिन्याचा कालावधी मुक्ताबाईला लागतो आणि 8 दिवस पंढरपूरला, जवळजवळ 2.25 महिने. आधी 3 महिने लागायचे, आता ते 2.25 महिन्यावर आले. मग आमच्या पालखी सोहळ्यामध्ये नामदेवरायांचा आणि सावता महाराजांचा समाधी सोहळा वाटेने येतो. आम्ही जिथं मुक्काम असतो तिथंच सोहळा. रात्री कीर्तन झालं, आज सकाळी कीर्तन. पालखी सोहळा थांबवून आईसाहेबांच्या समोर मुक्ताबाईच्या चरण कमलांसमोर त्या पादुकांसमवेत सावता महाराजांची समाधी सोहळ्याची पुष्पवृष्टी बरोबर 12 वाजेला संपन्न होत असते. त्यामुळे जिथं वारकरी आहे तिथं सावता महाराजांचा उत्सव आहे. काही लोकांनी सावता महाराजांच्या चरित्रामध्ये बरेच बुद्धिभेद केले. तसं सावता महाराजांचं चरित्रच काही विस्तारानं पाहायला मिळत नाही, फार थोडंच आहे. सावता महाराजांचे लेखक असं म्हणतात बाबा काशीबा गुरु होते, हो, पण आता त्यांचं काही लिखाण सापडत नाही, काही चरित्र आढळत नाही. सावता महाराजांचं जीवन खूप सुंदर आहे आणि पराकोटीच्या कर्मातूनच परमात्म्याकडे जाणारं आणि व्यापक दृष्टिकोनातून देव पाहणारं चरित्र सावता महाराजांचं आहे. त्यामुळं सावता महाराजांचं चरित्र प्रत्येकानं अभ्यासलं पाहिजे. प्रत्येकाने आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. इतरांनी तर व्यक्तच केली पाहिजे, पण मुळात ज्याचा जन्मच माळेच्या कुळात झाला त्यानं तर स्वतःला भाग्य समजलं पाहिजे, पाठ थोपटून घेतली पाहिजे. धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश. नामदेवराय बोलतात, धन्य विष्णुदास स्वामी माझा. बरं झालं कोणाच्याही पोटी आपण पैदा झालो असतो तर कोणत्याही वाऱ्या केल्या असत्या. अरे धन्य विष्णुदास स्वामी माझा. आमच्या बापानं पांडुरंगाची वारी केली, पांडुरंगाची उपासना केली, त्यामुळं आमचं भाग्य, आम्हाला देवाची उपासना करायला मिळते. आमचा जन्म, आमचं कुळ भाग्यवान आहे. हे ज्यांच्यामुळं दैववान ठरलं, ज्यांच्यामुळं भाग्यवान ठरलं, त्यांच्याबद्दल काय केलं पाहिजे? काही नाही. आजच्या दिवशी अंतःकरण वृत्तीतली सद्भावना सावता महाराजांच्या चरणी व्यक्त केली पाहिजे. आणि या कुळाला तुम्ही जर उद्धारापर्यंत नेलं असेल तर या कुळाचा आमच्याकडून आता किती उद्धार पुढे होईल माहिती नाही, पण या कुळाला गालबोट तरी आमच्याकडून लागू देऊ नका. आमचं कल्याण होऊ द्या. तुम्ही केलेला परमार्थ असाच या माळ्याच्या कुळात चालू राहिला पाहिजे अशी प्रार्थना करण्याचा दिवस आहे. म्हणून सावता महाराजांच्या चरित्रामध्ये इतर अभंग संतांपेक्षा वंश उद्धरीला माळियाचा, घेतला अवतार माळिया घरी, माळिया घरी, माळिया घरी, माळियाचा असं म्हणत असताना जे भूषवाह वचन काही पाहायला मिळतात त्याचा अर्थ एवढा आहे, या कुळात जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्या कुळाकडं पाहत असताना सावता महाराजांकडं पाहूनच जगलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. खूप आनंद वाटला, आपल्या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो. खूप दिवसाची इच्छा होती. माझे मित्र आहेत नितीन दादा दंडवते, जे फार चांगले श्रोते आहेत या भागात, या परिसरात कधीही कीर्तनाला सदैव उपस्थित असतात. कोणताही उत्सव असो, वैयक्तिक कीर्तन असो, कीर्तनाला तो बाबा आहेच. मला त्यांची काही दिवसापूर्वी चांगली ओळख झाली आणि त्यांचा आग्रह होता, बाबा आपण सेवा केली पाहिजे. नितीदादांच्या आग्रहामुळं या मलठण ग्रामस्थांची, या माळी वस्तीवर सावता महाराजांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. भरपूर सगळी मंडळी इथं आल्यानंतर आवर्जून ज्यांचं आठवण या परिसरामध्ये होते असे आमचे वारकरी, एक चांगलं नेतृत्व आहे. कीर्तनकारांचे जे गुरु आहेत आमचे श्रद्धेय श्री गुरु मारुती बाबा कुरेकर, खूप मोठं समर्पण आहे बरं का त्यांचं विशेष कौतुक एवढा करत आहे की त्यांनी बाबांकरता मला त्यांनी सांगितलं होतं एकदा, बाबा ज्या सीटवर बसले त्या सीटवर उपरणच घातलेलं आहे, कोणाला बसवत नाही. इतकं प्रेम मारुती बाबांवर आहे. ज्यांना पाहिलं की आपल्याला ऊर्जा निर्माण होते, त्यांना जर सांभाळणारे इथं असतील तर निश्चित मला फार आनंद आहे. आमचे दत्ताभाऊ गायकवाड आहे, एक दानशूर व्यक्तिमत्व. माझे बंधू, आपल्याला सगळ्यांना सुपरिचित असलेलं व्यक्तिमत्व सागरदादा दंडवत आहेत. सगळी मंडळी आहे उपस्थित, भरपूर महाराज मंडळी आहेत. आज महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे. आज सरकारमध्ये तरी एकच पवार आहे, आपल्याला 2 पवार सापडले आहे की नाही. आदरणीय आमचे संगीत अलंकार कैलासजी महाराज पवार आणि संगीत अलंकार सुनीलजी महाराज पवार, एकदा जोरदार टाळी वाजवा दोघांकरताही. सावता महाराजांच्या सेवेला रात्रीचा प्रवास करून दोघे इथं उपस्थित आहे. मृदंग साथीला महाराष्ट्रातलं मृदंग रत्न माझे बंधू आदरणीय चौरंगीनाथ महाराज कार्यक्रमाला डाव्या हाताला साथीला आहेत, उजव्या हाताला बंधुराज हरिभक्तपरायण अनिकेत महाराज. या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक प्रणाम. काळू बाळू सावण म्हणून खडकओझर नाशिक जिल्ह्यातला खूप क्रांतिकारक हा मुलगा आहे. खूप सुंदर सिस्टीम लावण्यामध्ये त्याचा हातखंड आहे.
निवृत्तीनाथांचा पाईक आहे. सिस्टीम त्याची नसली आणि रिकामा असला तो तरी कीर्तन ऐकायला येणार तो मुलगा आहे. अख्खं त्यांचं कुटुंब पारमार्थिक आहे. मला त्यांचे वडीलही भेटले. पारमार्थिक जीवन आहे. आमचे बंधूही आज नाशिकवरून आहेत. सगळ्यांना धन्यवाद देतो, प्रणाम व्यक्त करतो. आमचे कमलेश दादा ढोरे आहेत, विनायक दादा आहेत, विशाल दादा आहे, आमचे हिंगणीचे शिरूरचे बरीचशी मंडळी परिसरातली आलेली आहेत उपस्थित. सगळ्यांच्या प्रती करुणा, प्रेम भावना, सागरशेठ वगैरे सगळी मंडळी या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो. मिळालेल्या वेळेमध्ये सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. तसं कीर्तन 12ला संपायला पाहिजे बरं काय, पण 12ला संपणार नाही. आज थोडंसं उशीर झालाय सुरू करायला, त्यामुळं थोडं पुढं जाईल. विठ्ठल विठ्ठल सावता महाराजांचं कुळ तसं आज आपल्याला आरण भेंडीचं पाहायला मिळतं. पण मुळतः आमचे प्रातस्मरणीय वक्ते बाबा ज्या वेळेला सावता महाराजांच्या संदर्भात काही बोलायचे त्यावेळेला सांगायचे की सावता महाराजांचं जीवनचरित्र पूर्व इतिहास पाहायचा झाला तर सांगली जिल्ह्यामधला आहे. त्यांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यात आहे. त्या गावाचं नाव काय मला आठवणार नाही, पण औंड वगैरे असं काहीतरी गाव सांगतात. तिथलं महाराजांचं मूळ कुटुंब. महाराजांच्या मूळ कुटुंबात दैवमाळी म्हणून एक व्यक्तिमत्व. त्या दैवमाळींना 2 मुलं, एक डोंगरोजी आणि एक परसोजी. हो, त्या डोंगरोजींचं चरित्र काही पाहायला मिळत नाही, पण परसोजींचं चरित्र पाहायला मिळतं. परसोजींच्या पत्नीचं नाव आहे नंगिताबाई, म्हणजे सावता महाराजांच्या आईचं नाव आहे ते. परसोजी आणि नंगिताबाई हे फिरत फिरत प्रवासात मजल दर मजल उदरनिर्वाहाच्या साधनानं माळी म्हटल्यावर शेती करणार कुटुंब ते अरणभेंडीला आले आणि तिथं अरणभेंडीला राहायला लागली. त्या अरणभेंडीला राहत असताना त्यांच्या पोटी एक सुंदर रत्न, त्यांनी प्रार्थना केली भगवंताला, मुलबाळ नाही, मुलबाळ नाही, माझ्या पोटी एखादा साधू जन्माला आला पाहिजे, सत्प्रजा उत्पन्न झाली पाहिजे. आणि सत्प्रजा उत्पन्न झाली पाहिजे असं म्हटल्यानंतर आता पांडुरंगालाच मागणं. पांडुरंग परमात्मा मूळतः कृष्ण आहे. गोकुळी हुनी झाला येता पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिका करता आलेला परमात्मा हा मुळात कृष्णच आहे. पण पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा, पंढरीश असलेला देव एकटा पंढरपुरात आला नाही. कोण कोण आलं? पांडुरंग बाळ परिवार एकटा आला का देव पंढरपूरला. 9 लक्ष गोधने 500 सवंगडे, सगळं सवंगडी घेऊन आला पांडुरंग परमात्मा. तुम्ही पहा पंढरीचं चरित्र सामान्य नाही महाराज. मग तिथं आल्यानंतर हे परसोजी बाबा नंगिताबाई वारीला यायचे. तिथं आले की ते देवाला म्हणायचे मुलगा द्या, मुलगा द्या. भगवंताला समजलं याला चांगलं बाळ द्यायचं. देव अंतःकरणात राहील असा मुलगा पाहिजे. तिथं पेंद्या नावाचा मित्र भगवान परमात्म्याचा कृष्ण अवतारातला सवंगडी देवाबरोबर पंढरीत आलेला. त्या पेंद्यांनी सांगितलं महाराज देवा, जर हिच्या पोटी देव साठवणारा मुलगा जन्माला द्यायचा असेल तर मी हिच्या पोटी जन्माला जातो, तुम्ही मला पाठवा. अरे पण कठीण आहे गर्भवासाचं दुःख, मी जातो देव साठवण्याकरता.
गर्भवासीचे दुःख गाडे कवनापुढे सांगावे. विष्टालेपच उकडे नाकी तोंडी कुर्मी किडे. गर्भवासीचे दुःख गाडे. अरे बापर किती दुःख आहे ते. ना तरी मातेची उदर कोरी पचोनी विष्टेच्या दातरी. उकडोनी नवमासवरी जन्मोजन्मोनी मरती. इतकं दुःख आहे. जन्माचं दुःख काय सामान्य आहे का. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. पेंद्या महाराज म्हटले देवा अरे आम्ही विष्णूचे दास आहे. आम्ही गर्भवासाच्या दुःखाला भिणारी माणसाने पळकुटी माणसाने. आम्ही पळकुटी माणसं रणांगण सोडून पळत सुटतात. आणि संघर्ष करणारे योद्धे संकट समोर आलं तरी रस्ता न बदलता आपली वाट चालत राहतात. मी त्यातला बघताय. मी शूरवीर बघताय. संकट डोळ्यासमोर आहे. मिलिटरीत जाणाऱ्याला माहिती नाही का छातीवर कधी गोळी लागू शकते. तरी तो भरतीवर भरती. मिलिटरीतली भरती ही झाली की ते झाली की का. त्याला जिद्द आहे, चिकाटी आहे, उमेद आहे. ज्याच्या मनातच भीती आहे. पुण्याला पोलीस भरती चालू होती. ग्राउंडवर पोलीस भरतीचा सगळं रनिंग वगैरे काय असेल त्यांचा तो पेपर चालू. रांग लागलेली बरोबर शिस्तीत रांगेत. छाती उंची लांबडी भालाफेक थाळीफेक रनिंग हे सगळं मोजणं चालू. रांगेत सगळे विद्यार्थी उभे. तिथे एक गर्दीतून मुंडका जाऊन पुढे एकानं काढलं. ते साहेब म्हटले कार भाऊ लांबडी. तो म्हणे नाही. उंचवडी नाही. भालाफेक थाळीफेक काही म्हणे काहीच नाही. मग तू आला का आली इकडे. तो म्हणे मी हे सांगायला आलो तुम्ही माया भरोशावर राहायचा नका. यातलं कोणी. अरे खेळ पडकुट्याच आहे का वेळा तो. भक्ती ते कठीण सोपं आहे का ते. लोक म्हणतात नाम संकीर्तन ऐक हे फक्त प्रवेशिका सोपी आहे. पुढचं सारं कठीणच आहे. आहे सोपं सोपं म्हणतं. अरे परमार्थ काय सोपा असते काय. सगळ्यात मोठी अडचण आहे वारीला जाणारा उंबरठा. तो ओलांडता येत नाही तुला म्हणतो नाम संकीर्तन साधन पुई सोपे. सोपं आहे का ते. सोपं नाही. गर्भवासाचं दुःख आम्ही सहन करायला तयार आहे. पण आम्हाला तू परसोजींच्या पोटी जन्माला घाल. कोण म्हटलं असं. तुम्ही बोर झाले का. मी घरी जाऊ का. ताण घेऊ नका गाड्या. एकदम वेळेत खेळी मेळीनं मस्त एकदम वेळाच्या आत कीर्तन करू. पेंद्या म्हटला. आता पेंद्या म्हणजे जीवलं. काय भक्ती केली गोपाळी. नाथ महाराज बोलतात काय ती सोडी की ओळी त्यांचे उचिष्ट मी कवळगिडी प्रेम सम्मिळी डुलत. फार उपकार करणारा आपला देव आहे. अहो वारकरी संप्रदायाचं काय भाग्य. आपल्या संप्रदायात ज्या देवतेची उपासना करतो तितका कृपाळू देवच नाही महाराज कुठे. तितकी कृपा. अरे देवाचे अनेक स्वभाव आहे पण उपकाराचा देवाचा स्वतंत्र स्वभाव आहे. तुझे अवतार जाणो स्वतंत्र ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबारायांनी कोणाचं वर्णन केलं नाही महाराज. पण देवाच्या अवतार्याचं वर्णन ज्ञानोबारासारख्या महात्म्याला बोरड पाडतं. देवा तुझे अवतार जाणो स्वतंत्र. तुझा स्वभाव वेगळाच आहे. खरंच आहे वा. अरे तुझ्यासारखा कोणीच नाही रे देणारा. हे देणारे खूप असतील जगात पण तुझ्या एवढा नाही बाबा. देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैरी आई दिदले. अरे चांगल्याला कोणी देईल. सुपीक जमिनीत कोणी पीक काढेल. पडीक जमीन तयार करणं देवा तुझ्या अवतार जाणो. मोक्ष दुराराध्य उकीर होय परी तोई आराधी तुझे पाय. धाडसी जेत जाय पाय को जैसा. कोणाला काय दिलं तू आसन काधिकाचे निमाने. सायुज सौरसू दिदला पुतने. जी विषाची आस्तन पाने मारू आली. आगा राजसूय यागाचाही सभासदी. देखता त्रिभुवनांची मांदी. कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिला. तो वना आला याची लागी. बैसावे पितयाचे उत्संगी. उत्तान पादाची. देवा तू बापाच्या मांडीवर बसायला आला पण तू काय केलं. काय उभी. तो वनाला याची लागी. बैसावे पितयाचे उत्संगी. चंद्र सूर्यादिका परीस जगीशला घोकेला. तू काय सामान्य आहे का देवा. अरे ऐसिया अपराधिया शिशुपाळा.
आपण पेठाव दिदला गोपाळा. काय दिलं? कोण देते हो? अरे चांगलं बोलणाऱ्याला कोणी चांगलं म्हणे, शिव्या देणाऱ्याला जवळ जागा देणं साधा उपकार आहे हा. अरे राम राम राम, काय तुझा स्वभाव आहे देवा. ऐशिया अपराधिया, ज्ञानोबारायना तो अपराधी वाटतो आणि देवाला तो जवळचा वाटतो. काय पांडुरंगाचा स्वभाव असे. ऐशिया अपराधिया शिशुपाळा, पण आपण पेठाव दिदला गोपाळा. की उत्तान पादाची या बाळा, काय द्रौपदी चाड. तुझ्यासारखं कोणी देऊ शकत नाही देवा, आम्हाला दे. पेंद्याने हात जोडले. अगोदर तो गोपाळ म्हणजे फार विरक्त, आणि हात जोडल्यावर मित्र आपल्याला एखादी गोष्ट मागतोय ना, आपल्या मनात ती न देता अशी भावना येते. याला काही मैत्री म्हणत नाही परमात्मा म्हटलं. पेंद्या पण माझी तुझी ताटातूट होईल रे. हो दे देवा, झाली तर. पण असा जन्म घेणार आहे मी की पुन्हा कधी तुझ्यापासून लांब जाणार नाही. एकदा तुम्हाला या परसोजी बाबाच्या कुळात घाल काढा जन्माला. भावविभोर झाले परमात्मा. हे चरित्र आहे सावता महाराजांचं पूर्वाश्रमीचं. मी तुला देणार, देण्याचा स्वभाव देवाचा आहे. ठरलं. पेंद्याने नंगीतामाईच्या पोटी जन्माला यायचं. आणि शालिवाहन शके चुकू शकतं माझं कदाचित 1172, माझे आता भरपूर दिवस झाले वाचनात. सावता महाराज नंगीतामाईच्या पोटी अवताराला आले. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः, औदार्य वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. शीलवान मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्येनं, विद्वान मुलगा जन्माला येतो बापाच्या पुण्येनं, उदार मुलगा जन्माला येतो वंशाच्या पुण्येनं, आणि भाग्यवान मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पुण्येनं. आज केलेलं पाप, आज केलेलं पुण्य उद्या कुठंतरी आडवं येणार आहे. माता माऊल्यांनो ध्यानात ठेवा. ज्या माऊलीला आपली कुस पवित्र व्हावे वाटते, जिला आपल्या कुळामध्ये कुलदीपक हा सत्प्रजेत जन्माला यावा असं वाटतं, तिनं नित्य शुद्ध कर्म केलं पाहिजे. पांडुरंगाची उपासना केलीच पाहिजे, व्रताचरण केलंच पाहिजे, ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण केलंच पाहिजे. सुशिलो मातृपुण्येनं, शीलवान मुलगा आईच्या पुण्यने जन्माला, विद्वान एखादा मुलगा जन्माला आला बापाची पुण्य, उदार एखादा मुलगा जन्माला आला वंशाची पुण्य, आणि भाग्यवान एखादा मुलगा जन्माला आला स्वतःची पुण्य. याच्या उलट आहे. उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईच्या पापानं, मूर्ख मुलगा जन्माला येतो बापाच्या पापानं, दारिद्र्य मुलगा जन्माला येतो वंशाच्या पापानं, आणि अभागी मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पापानं. आज केलेलं पाप, आज केलेलं पुण्य उद्या तुम्हाला मला कुठं तरी कधीतरी आडवं येणार म्हणजे येणार, हे लक्षातच ठेवलं पाहिजे. जर तुम्ही पुण्य मानत असाल तर तुम्ही पाप मानलं पाहिजे, जर तुम्ही आशीर्वाद मानत असाल तर तुम्ही शाप मानला पाहिजे. तसं आपल्याला आशीर्वाद मिळवायचा की शाप मिळवायचा हे आपलं आपल्याच हातात आहे. त्यामुळं चारही प्रकारचं शुद्धीचं पुण्य, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य सावता महाराजांच्या कुळामध्ये होतं. तिथं सावता महाराज अवताराला आले, आणि सावता महाराज अवताराला आल्यानंतर त्यांची भक्ती ही कर्माचरणाची भक्ती. कर्मण्येवाधिकार असते माम फलेषु कदाचन. कर्मातच देव पाहायचा. कुठं पाहायचा देव? अहो इतका व्यापक देव पाहायचा, इतका व्यापक पाहायचा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. हे कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. मोठणारा लसूण मिरची अवघा झाला, झाला
बाई गोविला गळा विठ्ठल बाई गोविला ओ कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी ओ अवघी मिठाई माझी 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 जिकडं पाहाव तिकडं हरिव्यापक सर्वत्र समाना सर्वाभूती पाहे अहो सर्वभूती सोडा सर्व भाजीपाल्याच्या पदार्थात देव मोठ नाडा विहीर दोरी जिकडं पाहाव तिकडं लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. तसा माडी समाज मूळतः शेती करणारा समाज सांगितला. शेती माडी समाजासारखी आजही आमच्या शेजारी तालखेड्याला असेल माडी समाजाची काही कुटुंब आहे फार जीवाभावानं शेती करणार. शक्यतो हा समाज शेतीतच राहणारा समाज आहे. जिथं शेती तिथं जी मंडळी राहते. हो शेती ब्राह्मणानं नाही माळ्यानंच करायची असते. कोण्या ब्राह्मणानं शेती करून त्याला परवडली असा इतिहास सापडत नाही. तुम्ही ब्राह्मण देवतेंना जाऊन विचारा का ब्राह्मण बुवा शेती केली आणि परवडली म्हटले नाही. जेनो काम तुझ्या केसो होता काय ज्याचं काम त्याला आहे. प्रत्येकाचा धर्म आहे आणि तो धर्म रक्तात उतरलेला असतो. त्या रक्तामधून मुळतः संस्कार झालेले असतात. डाळी काढण्याचं बी बियाणं काढण्याचं जुनी गेल्या वर्षीचं पीक निघालेलं त्याची बिजवाई पुढच्या वर्षी काढून ठेवण्याचं काम माळी समाजातल्या महिलांना चांगलं जमतं. पण आता हे जुन्या महिलांना बरं का आता दंडवत प्रणाम. आता ते धाडस करून आता दळण माहिती नाही तर बाकीचं काय. परवा एक माझ्या बाई तिच्या सुनेला घेऊन आली पडबाई महाराजांच्या पाया. महाराज परवा लग्न झालं माझ्या पोराचं आले नाही तुम्ही सगळे चालते म्हटलं म्हणूनच आलो नाही मी. पण माई सूनही 100 रुपये काढले दिले तिच्या हाती. म्हटलं चांगलं आहे शिक्षण चांगलं दिसते म्हटलं बाईचं खूप शिकेला म्हणे बाबा ते. पण तुम्हाला कसं माहीत म्हटलं तिनं पिशवीत बाजाराच्या खाली टमाटे ठेवले आणि टमाटेवर बटाटे ठेवून राहिली माय तेव्हा ध्यानात आलं की शिक्षण बरं आहे. कारण शिक्षणाशिवाय नाही कळू शकत नाही. आता शिक्षणाने इतकी क्रांती झाली की भाजीपाल्यांची नावं सुद्धा माळी समाजात जन्माला आलेल्या मुलींना सांगता येणार नाही मुलांना सांगता येणार. काळ हा दिवसागणिक बदलत चालला. कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आलं स्पर्धेचं युग आलं. पण मुळतः शेतीवरती प्रेम असलेला समाज म्हणजे माळी बांधव आहे माळी समाज आहे. प्रचंड अतीव प्रेम आणि जमिनीवर प्रेम असलं पाहिजे. महाराज आपण जिथं जन्माला आलो मुळतः त्या देशाचंच नाव भारत देश कृषीप्रधान देश म्हणून आहे. जमिनीवर प्रेम करायला शिका. जमीन आपल्याला सांभाळू शकते. सगळी साधनं संपतील जगातली जमीन संपणार नाही आणि सगळं परत मिळेल. जमीन परत मिळत नाही. कारण ही जमीन ज्यानं निर्माण केली तो देव आहे. जेने हे विश्व निर्मिले विश्व त्यानं निर्माण केलं त्यानं जमीन निर्माण केली. प्रजा वाढवता येईल जमीन कशी वाढवणार. म्हणून जमीन जर असेल तर सांभाळा. एक वेळ उपवाशी राहा कर्ज झालं तर. पण जमीन विकायचा निर्णय कधी घेऊ नका. जमीन एकदा गेली परत घेणं कठीण आहे. शेतीवर माणसाचं खूप प्रेम असलं पाहिजे. का असलं पाहिजे त्याचं सगळ्यात मोठं कारण सांगतो. त्याच जमिनीनं आपल्या बापाला खाऊ घातलंय. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा एवढा काय शासकीय योजना नाही काही होतो. आता तर काहीच नसलं तर माणूस नुसता योजनेवरही जीवन जगू शकतो. फक्त काहीच नाही बा फक्त योजना आहे शासकीय तरी तो जिवंत राहील मरेपर्यंत. काहीच नाही. शिवभोजन थाळी आहे. बाई असली तर 1500 रुपये आहे. वय वाटलं की फुकट तिकीट. महिलांना निम्मे. श्रावणबाळ योजना आहे. निराधार आहे. गौरेशन आहेच ना. केवळ शासनाच्या अनुदानावरही माणूस जगू शकतो. पण शासनाचं अनुदान नाही काही नाही तेव्हा या जमिनीनं आपले पूर्वज सांभाळले. ध्यानात ठेवा. तुमच्या माझ्या अंगात जे रक्त आहे ना या जमिनीतल्या अन्नानं तयार झालेलं रक्त आहे. या जमिनीनं आपला बाप जगवला. त्याच जमिनीत कष्ट करून आपली आई आपल्याला सांभाळून गेली आणि त्याच जमिनीच्या आधारावर आपली पुढची पिढी सुद्धा जगणार आहे. एकमेव गोष्ट या जगातली तिचं नाव जमीन आहे. कधी ना कधी आज नाही उद्या जमीन परवा जमीन तिचं नावच जमीन आहे. कधीतरी जमीन कधी ना कधी जमीन तिचं नावच जमीन आहे.
म्हणून तिला ठेवली पाहिजे, तिला सांभाळलं पाहिजे. जमिनीवर भूमातेवर या भूमीवर भगवंताची पत्नी आहे ती, तिच्यावर किती जीव लावावा, किती प्रेम करावं सावता महाराजांकडून शिकावं. आणि अशा नंगितामाईच्या पोटी सावता महाराजांचा अवतार कार्य संपन्न झालं. त्या अरण भेंडीमध्ये एकच जे जेकार झाला. एक मुळात आमच्या पवार महाराजांच्या आवाजात गोडवा आहे आणि ते सावता महाराजांची वचनं नामदेवरांनी गायलेली आपल्या जीवाभावाची वचन आहे. असं वाटतं बस असाच आनंद झाला असेल बा. जेवढा टाळ्या वाजवताना तुम्हाला हे प्रमाण ऐकल्यावर आनंद झाला, एवढा आनंद अरण भेंडीत झाला. सावता महाराजांचा जन्म झाला, जन्मला निदान सावता तो. धन्य ती भूमी, धन्य ते अरण रत्नाची ते खान. रत्नाची खानच असलेली अरण भूमी, ज्या भूमीमध्ये भगवान परमात्म्याचा कैवार असलेला. हाताने हात द्या, हाताने हात एका ठिकाणी द्या, फिरू नका, देऊन द्या, ठेवून द्या एका ठिकाणी. ते बरोबर देतात मंडळी, तुम्ही ते फिरवा हाताला हात. असं योजना एकदम शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे. कोणी सरकारी योजना दाबू नका. आणि आपल्याच घरात सगळ्या योजना, रोजगार हमी योजना, अर्धी तुम्ही नर द्या, आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू द्या. हो, धन्य ते अरण, धरण्य ते अरण की ज्या अरण्ये सावता महाराजांसारखं रत्न आम्हाला दिलं. गावात एखादं भुशवा कार्य करणारा पोरगा असला, बोलू नका बोलू नका, ऐका, भुशवा कार्य करणारा मुलगा असला, कोणी मुलगी एखादी तुमच्या गावातली पोरगी PSI झाल्यावर तुम्हाला आनंद होणार नाही? आनंद होणार नाही तर तुमच्या अंतःकरणाचं ऑपरेशन करावं लागेल. जर आनंद होत नसेल तर, जर आनंद झाला तर समजावं आपण चांगली माणसं आहे बुवा, चांगले जगात राहण्याच्या योग्यतेची माणसं आहे आपण. ज्याला PSI लागल्यावर दुःख होतं त्याचं लागलं ना, अरे लागल तुझंही, तुझं ते पत्त्याच्या गेमाच्या बाहेर काढला पाहिजे अगोदर, त्याशिवाय ते लागणार नाही. ज्यानं क्रांतीच केली, आता कोणाचंही कसं भुशवा कार्य होईल. आमच्या गावात एकदा पत्त्यावर रेड पडली पोलिसांची, पत्ता खेळत होते 4-5 जाधव, त्यातले दोघं तिघं पकडले पोलिसांनी. एक पोलिसांनी पकडायच्या अगोदर पोलिसांच्या गाडीत येऊन बसला. पोलीस म्हणत गड्या तुझ्यासारखा इमानदार पत्ते खेळणार आम्ही नाही पाहिला गड्या, अजून मानलंच पाहिजे तुला. पण तू का रे किती मूर्ख आहे रे, गाडीत येऊन बसला एकदम. तो म्हणे साहेब गेल्या वर्षी तुम्ही मला पकडलं होतं, पण तेव्हा इतकी गर्दी झाली ती गाडीत की मला लटकून जावं लागलं होतं पोलीस स्टेशनला. मी यावर्षी ठरवलं होतं लटकून बिटकून नाही, गाडीतच बसून जाऊ केलं. वा, धन्य ते अरण रत्नाची ते का म्हणता का प्रमाण. अरे कार्य भुशवा पाहिजे ना. काय भुशवा कार्य केलं सावता महाराजांनी. त्यांनी हरी धरला, हरी आला हाता मग कैची भय चिंता. कोणी म्हणतं पंढरपूरला सावता महाराज जात नव्हते, गैरसमज आहे, बुद्धिभेद आहे. सावता महाराजांची वडिलोपार्जित पंढरीची वारी होती. सावता महाराज तीर्थयात्रा फिरून आली. सगळ्या तीर्थावडीमध्ये त्याची प्रमाण आहे, त्याचा उल्लेख आहे. सगळ्या संतांसमवेत सावता महाराज ज्येष्ठ संत होते, सगळ्यांना मोठे संत. सगळ्या तीर्थयात्रेला अगदी उत्तरेमधून रामेश्वरातून सगळीकडून सावता महाराजांनी तीर्थयात्रा केलेली आहे. सावता महाराज फार जीवाभावाची सगळ्यांची लाडके संत म्हणून सावता महाराजांकडे पाहिलं जायचं. उत्तम शेती करणारे, पण व्यापक दृष्टी त्यांची पारमार्थिक क्षेत्रात निर्माण झालेली आणि त्या व्यापकत्वामुळं त्यांच्या जीवनाचा ठसा एक आगळा वेगळा उमटला. तो एका चरित्राच्या माध्यमातून उमटला. ते चरित्र काय? प्रेमानं भरलेलं जीवन आहे. जिथं प्रेम आहे तिथं परमात्मा म्हणतात. काही लोकांचं अंतःकरण प्रेमाचं असेल, पण अंतःकरण नाही प्रेमाचं. प्रत्यक्ष यांचं अंतःकरण म्हणजे प्रेमाचा समुद्र. सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माडिया घरी. अहो प्रेमाचा समुद्र म्हणजे सावता महाराज. समुद्र प्रेम जिथं भरलेलं आहे, जितकं पाणी, समुद्रातलं पाणी मोजता येतं? मोजणं शक्य नाही. तसं सावता महाराजांच्या अंतःकरणातलं देवाविषयीचं प्रेमच मोजता येत नाही. इतके प्रेमळ संत म्हणजे सावता महाराज. पण त्यांची क्रांतिकारक ख्याती केव्हा झाली? केवळ शेती करून झाली? केवळ बांधावर देवानं सेवा केली म्हणून झाली? पांडुरंग परमात्म्याचा रथ अरण भेंडीला आला म्हणून झाली? हे सगळं झालं याला कारण एक चरित्र आहे, जे सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी ऐकलंच पाहिजे. आणि ते चरित्र ऐकून आपल्याला एक त्याचं आगळं वेगळं पुण्य मिळतं, फळ मिळतं. काय ते चरित्र आहे? चरित्र तुम्ही ऐकलंय, फक्त तुम्हाला स्मरणात आणून देतो. या अभंगाचं 3रं चरण त्या संदर्भातलं आहे. ऐका. असं झालं, आळंदी क्षेत्रामध्ये एका सभेकरता नामदेव महाराज आले. संत सभा होती. त्या संत सभेकरता पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याचे प्रतिनिधी संत पंढरीचे
नामदेव महाराज आले आणि तिथं नामदेव महाराज आल्यानंतर सगळ्या आळंदीकरांना माहिती पडल्यानंतर सगळे सामोरं गेले. निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानेश्वर महाराज, चितकला, मुक्ताबाई सगळे गेले पुढं. आणि मग पुढं गेल्यानंतर निवृत्तीनाथांनी पहिल्यांदा दर्शन केलं. कोणाचं? नामदेव महाराजांचं. माझा मोठा भाऊ पाया पडतो म्हणून मी पाया पडलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी दर्शन घेतलं. ज्ञानोबाराय पाया पडतात म्हणून मी पडलं पाहिजे. सोपान काका पाया पडले, पण मुक्ताबाई काही पाया पडल्या नाही. चरित्र फार मोठं आहे, मी छोटंसं करून सांगतो. पडल्या नाही, त्याची प्रमाण खूप सुंदर आहे. त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हटले, मुक्ताई तुम्हाला काही वेगळं सांगावं लागेल का? अहो पडा पाया. मी नाही पडणार. का? मी पडूच शकत नाही. हे कच्चन कोरं मळक आहे, काय ज्या पाया पडता. आता मळकं तपासायचं काम जेवढं चांगलं कुंभाराला जमतं तेवढं माळ्याला कसं जमेल? प्रत्येकाची ड्युटी वेगळी आहे ना. माळ्याला भाजीपाड्यातलं कळेल, कुंभार काकाला त्या गाळग्यातलं कळेल. सगळ्या जाती धर्माचे पंथाचे संत वारकरी संप्रदायात होऊन गेले. गोरोबा काका हजर होते, त्यांना बोलावलं. हे मुक्ताबाईंनी जरा नवीन प्रकरण उभं केलं. व हे प्रकरण म्हणजे काही रमीचं नव्हतं. ते प्रकरण म्हणजे ते घट तपासण्याचं होतं. प्रकरण बरेच नवीन 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 नवीन. आता काय करावं देव जाणे कळत नाही. पण आश्चर्य वाटतो खरंच लोकांचं. काही घटनाचं आश्चर्यकारक आहे. कुठं हाणामारी चालू आहे, हॉटेलमध्ये हाणामारी चालू आहे, कुठं रमीचाच व्हिडिओ बाहेर येत आहे. अख्खा अधिवेशन गेलं पण शेतकऱ्याचा प्रश्न काही सापडला नाही बा कुठं. अर्ध्या महाराष्ट्रात, अर्ध्या जास्त महाराष्ट्रात, 70% महाराष्ट्रात पाऊस नाही. राजीव पाणी नाही. वातावरण तयार होतं, पाऊसाची येऊन नाही राहिला. आमच्याकडे सोयाबीन सुकायला लागली, पाणी नाही. तुमच्या भागातच कुठं पाऊस आहे? समाधानकारक पाऊस ज्याला म्हणतात, अजून पाऊस नाही. किती चिंतित शेतकरी. पण सगळं आश्चर्य आहे. इथून पुढं सगळं आश्चर्यच पाहायला मिळेल आपल्याला. कलियुगच आहे हा. सगळं संपेल. लोक म्हणत होते बैलाचं शिंग सोन्याचं होईल, झालं. लाखो रुपयाच्या बैलाच्या किमती झालं. डोंगरी दिवे लागतील, लागले. लग्नाचे करार होतील, झाले. 10-10 वर्षापुरता बायको, 10 वर्षापुरता नवरा, असे करार व्हायला लागले देशात. लग्न झाल्यावर मुली आई होण्यास नकार देतील. करार व्हायला लागले, मी आई होणार नाही, माझं सौंदर्य खराब होईल. शिजरीने माझ्या पोटाला डाग पडतात, माझं सौंदर्य बिघडतं, म्हणून मी मायच होणार नाही, असं म्हणणाऱ्या बाया जन्माला यायला लागल्या. सांगा, जिथे आई होण्याकरता देवाला नवस करणाऱ्या आपल्या माऊल्या कुठं, आणि जिथं माझं सौंदर्य बिघडेल म्हणून मी आई होणार नाही असं म्हणणाऱ्या बायका कुठं. आश्चर्य ना. त्यांना काय मातृत्व कळणार आहे? दिवसेंदिवस हे सगळं बदलणार, चित्र बिघडणार. काळ आहे व त्याला काही तुम्ही करू शकत नाही, कोणी थांबवू शकत नाही. कलियुग आहे. नशीब आहे आपला, आपण कलियुगाच्या तोंडावर जन्माला आलो. पुढं पुढं पहा काय होतं. मी तर रोज म्हणतो, रोज पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. बहीण बाबा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागेन, 6 वर्षाची कन्या गर्भीन राहीन. ऐकाया कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडोनी घरोघर फिरतील नारी, ऐसा शकून दादा ऐका निर्धारी. काळ बदलणार, सगळं बदलणार आहे. बदलण्या काळाकडे पाहू नका, आपण आपलं जीवन पहा, सुंदर ठेवा. ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी गाथा आहे ना, त्याचं काय वाकडं होणार नाही. पण हे गाथा ज्ञानेश्वरीच्या विरोधात जीवन जगणाऱ्यांचं मात्र एक दिवस वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कुंभार बाबाला बोलवलं. हा ना वो एक आहे, त्याच्या प्रमाण सांगतोय का. प्रथम तो थापटणी निवृत्तीनाथा, डेरा झाला निका ब्रह्मरूप. त्याची थापटणी ज्ञानेशाची डोई, आता लेश नाही कोरा कोटे. त्याची थापटणी सोपानाची डोई, आता लेश नाही कोरा कोटे. आता काही कोरेपणा शिल्लक नाही. नंबर आला मुक्ताबाईचा. त्याची थापटणी
मुक्ताबाई हानी अमृत संजीवनी उतू आली अमृत संजीवनी. अगदी नागोर बघा का म्हटल्या हो या घटाला काय तपासता बापा. मुक्ताबाईचा घट इथं माय आहे रे लोक्याची. अरे बापरे आद्यत्र जननी देवाची हिचं मळक मी तपासू हा अपराध आहे. मग नंबर आला नामदेवरायांचा. हा ना नामदेवरायांच्या डोक्यावर मारलं थापटणं. त्याची थापटणे नामदेवावर डोई चोडू मोहरू रडू लागे. काही डोकं चढतात रडतात नामदेव महाराज. अहो इतक्या जोरात कोणी मारते. पळत सुटले नामदेव महाराज. देव म्हणे नामा जातो मी पळोने. देव म्हणे नाम्या जातो मी पळोने. देव म्हणे नाम्या मी जातो पळोने. देव म्हणे नाम्या जातो पळोने. देव म्हणे नाम्या जातो मी पळोने. देव म्हणे नाम्या जातो मी पळोने. देव म्हणे नाम्या जातो मी पळोने. देव म्हणे नाम्या मी जातो पळोने. काढी बाधुंडोनी मज लागी. काढी बाधुंडोनी मज लागी. काढी बाधुंडोनी मज लागी. काढी बाधुंडोनी मज लागी. देव म्हणे नाम्या जातो मी पळोने. देव म्हणे नाम्या जातो मी पळोने. काडीबा धुंडोनी मज लागी. काय झालं नामदेवराय जसे पळत सुटले तसे गोरा बघा का म्हणतात. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई तिळभरी नाही भाजी याला. तसे नामदेव महाराज पंढरपूरला गेले आणि देवाला सांगितलं का रे देवा ते ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई अरे तो त्या लहानशा पोरीला इतकं जवळचं म्हणतो. हाणलं त्यांनी मला. तिथं जाऊन काही पाणी नाही चहा नाही कॉफी नाही दूध नाही काहीच नाही एकदम रट्टे. असं कोणी स्वागत करतं का. आणि तू त्यांना म्हणतो बघता अरे तुझं काही चुकलं असेल नामदेवा. चुकलं नाही अरे मला जाणून मलाच कोरं म्हणतात. मी काय कोरा आहे का. तू माझ्या हातचं खातो. तू काय कोऱ्याच्या हातचं खातो का. तेव्हा म्हटले तू खरंच कोरा आहे. नाही नाही देवा मग एक काम कर आपण लपाछुपी खेळू. देवान लपाछुपी हो देवातच तर जग लपाथपी खेळतो तो. पण देव आहे तो. नभ तुझं माझी खेळे लपाथपी. आकाशाला लपाथपी खेळायची वेळ येते त्यावेळेला आकाश पांडुरंगामध्ये लपाथपीचा खेळ खेळतो. इतका देव मोठा आहे. आणि तो इतका मोठा असलेला परमात्मा नामदेवरायांना म्हणतो आपण लपाछुपीचा खेळ खेळू. लपाछुपी. आता लपाछुपी खेळणारी पोरं गावात दिसत नाही. आपण सगळे लपाछुपी खेळलोय. गावात लोखंडी खांबा असायची तेव्हा त्याला टन 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 ते वाजवलं की येऊ का. ते वाजलं की घंटा सगळे लपून बसायचे. सगळे खेळ खेळले आहे की नाही. ते वाजायचं. ते आता खेळच नाही. आता डाबडुबली खेळ नाही. त्याला तुमच्या भागात सूरपारंब्या म्हणतात. डाबडुबली आमच्या भागात डाबडुबली म्हणायची. कमी उंचीचं झाड. एक दबाकुटी नावाचा खेळ होता. दबाकुटी खेळले तुम्ही. हा अपारपी. अपारपी म्हणजे सगळे कापडांनी चेंडू तयार करायला जायचा. आणि जितकी ताकद आहे तितक्या ताकदीनिशी समोरच्याला आणायचा तो. त्यात काही एवढे खतरनाक खेळणारे होते. त्यांच्या हातचा चेंडू लागला म्हणजे खेळातून प्लेअर बाद व्हायचा. डायरेक्ट घरीच जायचा तो. नाही बाबा खेळ असे खेळ लपाथपीचा खेळ खेळायचा. आणि काय देव म्हणे नाम्या. सुंदर प्रमाण आमच्या सुनील महाराजांनी दिलं. देव म्हणे नाम्या मी आता पळून जातो आणि तू काडीबा धुंडोनी मज लागी. तू मला शोधायचं. तू जर मला शोधून दाखवलं तर तू पक्का नाही तर कच्चा. जा देवा तू कुठेही गेला ना तुला धरूनच आणेल. लपायला लागले देव. ओसात गेले तरी नामदेवराय माग. केळीच्या बागेत गेले तरी नामदेवराय माग. कुठं लपू म्हणे गड्या. कोणाच्या घरात लप नदी माग लप पाण्यात लप. हा बाबा कुठेही येतोय. पडता 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 पंढरीहून आरण भेंडीला आले सावता महाराजांच्या गावात. आणि बाबा शेतावर होते. भजन चाललेलं होतं. समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. फार समाधानी संत सावता महाराजांचंच वचन आहे. कोण दिवसी बैसोनी
हातीवर कोण दिवसी पालकी सुभेदार कोणे दिवसी पायाचा चाकर ओ कोणे दिवसी पायाचा चाकर चालत जावे देव ठेवील तैसे राहावे ओ समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे देव ठेवी तैसे राहावे देव ठेवील तैसे राहावे देव ठेवील आम्हा तैसे आम्ही राहू त्याच्या इच्छे जसं आमचा पांडुरंग आम्हाला ठेवील हृदयी बैसे नारायण कृपेचे सिंहासन घालूनिया सिंहासन मांडला अनाथ विराजमान झाले नामदेव राहिले काओ भगवान परमात्मा इथं कशाचा देव इकडे पाहू तिकडे पाहू काही दिसत नाही झालं असं थोडंसं पितंबराचा सोगा बाहेर होता त्या माळांच्या आधी या बाबांनी पिवळा काय पिवळा पितांबर काही जागगनी झडक लाव गरुडावर बैसोनी माझा कैवा अरे हा तोच आहे इथं लपलेला आहे काय सुंदर चरित्र आहे सावता महाराजांचं तुम्ही नजरेला आणा काय प्रेम असेल भगवंतावरती की चिरून टाकली हृदय छाती कोण चिरत का आम्ही म्हणतो माझ्या हृदयात आपल्या हृदयात काय निघेल कप निघेल आपल्या हृदयात देव अरे बापा आमच्या त्या मोताळ्याच्या बस स्टँडवर एक पोरगा नवीन लग्न झालेलं मेहंदी बिंदी काढलेली बस स्टँडवर बसली दत्त तो पोरगा म्हणे तुला माझ्या डोळ्यात काय दिसत सांग ती म्हणे तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतं हा म्हणे तुझ्या डोळ्यात तुम्हाला सारं जग दिसतं सारं जग मी त्याच एसटी स्टँडवर उभा मी त्याच्याजवळ गेलो म्हटलं बिंडो खा तू या जगात माझी एसटी कुठे दिशीन तर पाय मी 1 घंटा झाले बसला तुला जर जग दिसून राहिलं तर आपली एसटी पाय त्या जगात कुठे लपेल पण सावं त्याचे हृदयी बैसे नारायण ते तर बसण्याची जागा देवाची आहे तू का म्हणे चित्त करारे निर्मळ मग येऊनी गोपाळ राय तेथे ते दुसरे माणसं राहत नाही कोणी तिथं राहण्याजोगी जागा देवालाच निर्माण करावी लागते ती झाली का देव येणार म्हणजे येणार चित्त शुद्ध झालं अंतःकरण पवित्र झालं सिंहासन मांडलं नामदेवरांनी ओळखलं मग आता पितांबराचा सोगा धरला बाहेर काढलं नामदेवरायांना भगवंताला आणि नामदेवराय म्हटले धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा हात बाबा धन्यच आहे पण धन्य आहे ते परसोजी माळी धन्य आहे ती नंगिताबाई माळी ज्या दैव माळीच्या कुटुंबामध्ये हे 2 रत्न ही जनाबाई नावाची नंतर यांना पत्नी मिळाली भार्या आणि त्या जनाबाईने सावता महाराजांच्या पत्नीचं नाव जनाबाईंनी सावता महाराजांनी मिळून पंढरीचा विठोराय इथं बोलावला आजही अशी एकमेव संत आहे महाराज सगळ्या संतांचे पालखी सोडे पंढरपूरला जाता पण आमच्या सावता महाराजांचा अधिकार असा आहे पंढरीच्या पांडुरंगाचा रथ वैभवाच्या सहित भेंडीला नामदेव सावता महाराजांच्या समाधी सोडायला इतकी क्रांती अरे देव आपल्या जवळ वैभव सहित बोलावणारा साधू संत याच राज्यात जन्माला येऊ शकतो म्हणून धन्य त्या रणरत्नाची ते खान जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचा सागर घेतला अवतार माळिया घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामदेव महाराज म्हटले देव हरी आला आता मग कैची भय चिंता साठविला हरी जी हृदय मंदिरी आता नामदेव महाराज म्हटले सावता महाराजांच्या जीवनात काही शिल्लक राहिलं नाही आता हे आहेत आणि इथं मृत्यू लोकात जन्माला आले आवनी तलावर कलियुगात आले आता पुन्हा नाही नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला वंश उद्धरीला माळियाचा वंश उद्धरीला माळियाचा धन्य नामदेव महाराज तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया आजी संसार सुफळ लागे माय देखियले पाय विठोबाचे तो मज व्हावा
तोच अंतःकरणात आला. आता यांचा निवृत्तीचा काळ आलेला आहे. एकोरपतीचा ब्रह्ममुत्पसन प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षतीचा काळ आलेला आहे. कोणता काळ? तीर्थयात्रा झाली. तीर्थयात्रेनंतर पुन्हा एकदा सगळे सावता महाराजांना भेटले असं काही ठिकाणी उल्लेख आहे. पण सावता महाराजांचं अंतिम जो काळ आहे तो तापाने त्यांचं अंग फनफनलं, त्यांना ज्वराने तंग तापलं. मग मात्र सावता महाराज हे योगासनी रोज प्राणायाम सावता महाराजांच्या आयुष्यात त्यांनी कुंभक रेचक या योगाच्या प्रक्रियेच्या द्वारा आपला श्वास थांबवला. श्वास घ्यायचाही नाही. आता घ्यायचाच नाही म्हटल्यावर, ऑक्सिजनच शरीरात घ्यायचा नाही म्हटल्यावर साहजिक आहे. आता दिसू नये जना झालं काय? सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, देह समर्पिला ज्याचा त्यासी देह समर्पिला. सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, देह समर्पिला ज्याचा त्यासी देह समर्पिला. सावता पांडुरंग. फुलं हातात या, सगळे फुलं हातात या, फक्त फुलं हातात घेऊन ठेवा. सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, सावता पांडुरंग स्वरूप मिनला, सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, पांडुरंग स्वरूप मिळाला. देह समर्पिला त्याचा त्यासी देह समर्पी. ओ देह समर्पिला कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव संत शिरोमणी सावता महाराज की. विडोबार कुमाई